नमस्कार मित्रांनो मी अमोल गावडे सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनल. मित्रांनो, बरेच लोक मला जे मेसेज पाठवत आहेत त्याच्यामध्ये शुभ दसरा, शुभ दीपावली किंवा शुभ शुभ जे काही असेल ते शुभ असे मेसेज पाठवतात. मित्रांनो, कृपया मला असे मेसेज पाठवू नका. मी देवाजवळ एवढी प्रार्थना करतो तुमच्यासाठी की तुम्हाला देव एवढे भरभराटी देवो, एवढा वेळ म्हणजे तुम्हाला वेळ असता का म्हणे, इतकं कामात बिझी राहा तुम्ही. वायफळ वेळ वाया घालवू नका. मी बऱ्याच लोकांना मेसेज करत असतो, मला स्टेटसला ठेवावं लागतं की मला कृपया मेसेज पाठवू नका म्हणून. हे मी का सांगत असेन? मुळात मित्रांनो, मी यूट्यूबर आहे. ज्या लोकांचं शिक्षण कमी आहे अशा लोकांसाठी मी सांगतो आहे. मी मित्रांनो यूट्यूबर आहे आणि माझा नंबर मी पब्लिक केलेला आहे आणि खूप लोक माझ्यावर प्रेम करतात. भरपूर लोक मला मेसेज करत असतात. मग त्याच्यामध्ये असे जर फालतू मेसेज आले, हे फालतू म्हणतो मी ह्या गोष्टींना, तुम्हाला हे किमती वाटत असतील, पण एक विचार करा. तुम्ही जर म्हटलात देवा अमोल गावडेचं चांगलं होऊ देत, तर देव चांगलं करणार असं मी धरलं तर मी काहीच काम करणार नाही. कळलं ना? तर मला माझं काम करू द्या. मी खूप व्यस्त आहे. मला माझ्या कामात खूप समाधान आहे. मी खूप समाधानी आहे. मला काही गरज नाही. मी देवाजवळ काहीच मागत नाही. मला संपत्ती पण नको आहे. ॲटोमॅटिक मला मिळतं आहे. भरपूर पैसा मिळतो आहे मला जेवढा पाहिजे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मला पैसा मिळतो आहे. खूप खुश आहे मी. त्यामुळे मी कुठल्या देवाजवळ गाराणं घालत नाही की बाबा देवा मला भरपूर पैसा दे. अजिबात सांगत नाही मी. मला सुख पण मिळतं आहे. माझ्या घरात चांगलं वातावरण आहे. मला खूप आनंदी आहे मी. समजलं ना? तर त्याच्यामुळे असले मेसेज मला कृपया पाठवू नका. तुम्ही स्वतः कामात व्यस्त राहा. एक विचार करा, तुम्ही तुमचा किती किमती वेळ वाया घालवताय. तुम्ही आता तुमच्या समजा मोबाईलमध्ये समजा 1000 कॉन्टॅक्ट असतील, तर 1000 लोकांना तुम्ही मेसेज पाठवणार की शुभ दसरा, शुभ दीपावली, हे जे मेसेज पाठवता, विचार करा 1000 लोकांना जरी आपण एक पकडूया की दिवसभर तुम्ही मेसेज पाठवताय, कारण 1000 मेसेज दिवसाला होणार नाही. 250 मेसेज आपण पाठवू शकतो आणि 250 दुसऱ्या दिवशी पाठवणार, म्हणजे 4 दिवस तुम्ही मेहनत करणार. बरोबर की नाही? मग 4 दिवस वाया घालवला तुम्ही ह्या मेसेजसाठी. त्या 4 दिवसात कुठेतरी कष्ट करा किंवा 4 दिवस का समजा आराम आहे, तुम्हाला सुट्टी आहे, तर काय करा, तुम्ही घरातल्यांबरोबर फिरायला जा. तुमची बायका मुलं जे असतील त्यांच्यासोबत फिरायला जा. आनंद व्यक्त करा, त्यांच्यासोबत हसा, एन्जॉय करा. समजलं ना? तेवढा वेळ घालवा, तुम्हाला सुख तरी नक्की मिळेल. समजलं ना? तर हे असे धंदे करू नका. हे चुकीचे धंदे आहेत. आता समजा एखादे विचार करा, टाटा बिर्लाने अमके रुपये कमवले, अमक्याने अमके रुपये कमवले, मग अमक्या नीता अंबानीचा ड्रेस अमुक लाखाचा आहे, त्याचं सँडल अमुक लाखाचं आहे. अहो, ते छापतायत, तुमच्या जीवावर नाही आहेत ते. ते प्रत्येक सेकंदाला पैसा छापतायत. हे का कसं छापतात सांगा? ते मेहनत करतात, कष्ट करतायत. तुम्ही काय करताय? तुम्ही गुटखा मळताय, लोकांबरोबर टपोरीगिरी करताय. हे धंदे सोडा. चांगलं आचरण ठेवा, चांगले विचार ठेवा. एक विचार करा, समजा कोण देशाचे पंतप्रधान आले तर त्यांच्या मागून धावू का मी? मुख्यमंत्री आले त्यांच्या मागून धावू का मी? काय फायदा आहे मला सांगा? काय फायदा होणार? ते त्यांचं काम करणार आहेत का मी त्यांच्या मागे गेल्यानंतर चांगलं करणार आहेत? ते त्यांना त्यांचं काम दिलेलं आहे, ते काम त्यांचं करणार. ते का अमोल गावडे गेल्यानंतर काय वेगळं होणार आहे? काही नाही. समजलं ना? मी कशाला बोललो आहे तुम्हाला की वेळ वाया घालवू नका. बरेच लोक क्रिकेटच्या मॅचही बघतात बघा. त्यांना असं वाटतं आपण स्वतः क्रिकेटर आहोत. कितीतरी वेळ वाया घालवतात. बरेच असे लोक आहेत की कामाला दांडी मारून क्रिकेट बघणारे भरपूर लोक आहेत. मी बघितलेलं आहे स्वतः. आज मॅच आहे, भारत पाकिस्तान मॅच आहे, आपण कामाला दांडी मारूया, असे कितीतरी लोक आहेत. कितीतरी वेळ वाया घालवतात. हे का करता तुम्ही? तो जो वेळ वाया जातोय त्या वेळेचा म्हणजे ती जी वेळ आहे त्याचा योग्य वापर करा. खूप काही करू शकता तुम्ही. बऱ्याच लोकांना वाईट वाटतं मी असं बोलतो, लोकांना झोंबतं, म्हणजे त्यांचं शिक्षण तेवढंच असतं, मर्यादित असतं, त्यामुळे त्यांना कळत नाही मी असं का बोलतो. पण माझे सगळे व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल मी नक्की कशासाठी ओरडतोय तुम्हाला. तुमची आजची जी परिस्थिती आहे ती तुम्ही स्वतःच्या पायावर तुम्ही अवलंबून नाही आहात. जे कोण लग्नाचे मुलं आहेत, मी त्या मुलांना पण उद्देशून सांगतो, एक बघा, तुमच्या बहिणी विचार करत आहेत तुमच्यासाठी, तुमचे आईवडील विचार करत आहेत, तुम्ही तुमची फी का भरत नाही? तुम्ही स्वतःच्या पायावर नाही आहात. आईवडील तुमची फी भरत आहेत.
बहिणीला दया आहे, माझ्या भाऊचं केव्हा लग्न होणार, खूप बहिणी सांगतायत मला कॉल करून. हे असं का होतं सांगा? तुम्ही एक एक रुपया जोडा. तुम्ही स्वतःच्या कष्टाने स्वतःचं लग्न करण्याचा प्रयत्न करा. देवाजवळ भीक मागायची, देवा मला अमके रुपये दे, देवा मला असं कर, देवा माझं असं कर. कशाला भीक मागायची? स्वतःबद्दल आत्मविश्वास बाळगा, स्वतः कष्ट करा, खूप काही होऊ शकतं. तुम्ही जर सांगितलात नाही अमोल गावडे शुभ दीपावली, शुभ दसरा असं जर सांगितलं नाही तर माझं शुभ होणार नाही आहे का? विचार करू शकता. मित्रांनो, माझं कसंही करून शुभच आहे, समजलं ना? माझं कसंही करून शुभ आहे. मी हे बघा, तुम्हाला माहिती नसतं सांगतो, महाराष्ट्र आहे, अख्खा पडला आहे महाराष्ट्र. बऱ्यापैकी लोक बघतायत दिवसाला. आत्ता सध्याची स्थिती सांगितली तर दिवसाला मला 30,000च्या वरती लोक आत्ता बघतायत ह्या घडीला, आजच्या स्थितीला. केव्हा केव्हा 2 लाख दिवसाला बघतायत. केव्हा केव्हा म्हणजे एकदा झालं होतं, दोनदा झालं होतं असं. 2 लाख लोक बघत होती. कळलं ना? मग मी यूट्यूबर आहे हो. तुमचे जर मेसेज असे वायफळ आले तर मी काम केव्हा करायचं? मला जे कामाचे मेसेज येतात ते केव्हा बघायचे? लोकांना उत्तरं नको देऊ का मी? तुम्ही सांगा. तुम्ही रिकामटेकड्यात, मी पण तुमच्यासारखाच करू का? मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मी अजिबात मला वेळ नसतो. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. ॲक्च्युअल मी माझं यूट्यूब चॅनल मी बघतोच आहे. इतर लोकांची पण यूट्यूब बघत असतो मी. तुम्हाला माहिती आहे का? मी इतर रील बघतो लोकांचे. तुम्हाला कळेल बघा, मी केव्हा केव्हा सेंड करतो त्यांना, शेअर करतो. मला ज्याचं आवडतं त्याचं शेअर करतो मी. तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही त्यावेळी काय म्हणाल की अमोल गावडेकडे खूप वेळ आहे, भरपूर वेळ आहे. तर तसं नाही आहे. मी काय हे करतो माहिती आहे? मी खूप नोट करत असतो. कोण काय करतो आहे, कसं करतो आहे, सगळं नोट करत असतो मी. मित्रांनो, हे बघा, वाईट संगत लागायला वेळ लागत नाही. वाईट संगत लगेच लागते. ती का लागते? तुमचा जो वेळ भरपूर आहे म्हणून तुम्हाला वाईट संगत लागते. तुम्हाला माहिती नसेल सांगतो, माझ्या मिसेसला पण तुम्ही विचारू शकता. जेव्हा मिसेस कामावर जाते सकाळी, तेव्हा मी आतून जी कडी लावतो, ती जेव्हा येते तेव्हा कडी खोलतो. मी पूर्ण दिवस घरात असतो. मी 4 भिंतीच्या आतमध्ये राहून काम करत असतो. कंटिन्यू बिझी असतो मी. समजलं ना? मी बाहेरचं अंगण नशीब होत नाही मला. मी बघत नाही आणि मला भटकायचंच नाही. काय फायदा आहे त्यात? काय फिरून फायदा होणार आहे? मी जर असं उंडगेगिरी करत राहिलो तर 4 मित्र येणार, 4 मित्र बोलणार, गप्पा मारणार, मग चुकीचे धंदे चालू होणार. कुठल्या पोरीला सिटी मारायची, कुठे दारू प्यायला जायची पार्टी, कुठे म्हणजे फालतूगिरी वाढणार. तुमच्यासारखा मी सुद्धा माणूसच आहे. मला पण पोरी आवडतात, नाही असं नाही. मला पण वाटतं कुठल्या तरी पोरीवर मस्ती करावी किंवा काय असं वाटतं. मी बायकोला पण मध्ये मध्ये सांगत असतो, मला अमुक आवडली आहे पोरगी म्हणून. कोणाकोणाची रील पण दाखवतो मी. कळलं ना? हे सगळ्यांना वाटतं. पण ती उंडगेगिरी करण्याचं बंद करा. तुम्ही घरात लक्ष द्या. माझा वेळ नाही ती फालतूगिरी करायला, त्याच्यामुळे मी नाही भटकत कुठे. मला कितीतरी मुली प्रपोज करतात, तुम्ही बघताय, व्हिडिओ माझे टाकलेले आहेत. त्याशिवाय इतर मुली डायरेक्ट पण भेटणार आहे. माझ्या एक व्हिडिओ असा टाकला आहे की बायकोच्या समोर पण काय चाललं आहे ते. कळलं ना? एक टाकला आहे बघा. माझे सगळे व्हिडिओ बघाल तर तुम्हाला लक्षात येईल. खूप प्रपोज मला भरपूर येतात. हे काय येतात? मी दिसायला छान आहे, दिसायला सुंदर आहे मी, मग काय येतात? मी कायम बिझी आहे. तुमचं काय होतं? तुम्ही वात्रटगिरी करताय, तुम्ही पोरीच्या मागे धावता म्हणून तुम्हाला पोरी भेटत नाहीत. कळलं ना? व्यस्त राहा, एवढं सांगतो तुम्हाला. खूप व्यस्त राहा, खूप काहीतरी करा, स्वतःसाठी करा. कारण तुम्हाला माहिती नसेल सांगतो, कोरोनाला जास्त वेळ नाही लागला आहे. हल्लीच कोरोना येऊन गेला आहे. त्याच्या आधी लग्न जमत होती. कोरोनानंतर लग्न जमायची टोटल बंद झाली. माहिती आहे तुम्हाला? टोटल बंद झाली. म्हणजे लग्न आता मुश्किलीने जमत आहेत, जमतच नाही आहेत, मुश्किलीने जमत आहेत. पुढे तर कोणाचीच होणार नाही आहेत. माहिती आहे? फक्त काही वर्ष थांबा आता. काही वर्षांनी गंमत बघा. लग्नच होणार नाही कोणाची. होणार नाही म्हणजे करायचेच नाहीत कोणाला. हे असं का होतं आहे? तुमचे विचार बदलत आहेत. तुम्ही बघा काय करताय,
कुठल्या ते AI सॉफ्टवेअर कुठलं आहे, ते चुकीचे धंदे करणारे लोक आहेत. ते पोरींचे चुकीचे व्हिडिओ बनवतात, कुठला तरी पोरीचा चेहरा घेतात आणि मग दुसरा काहीतरी व्हिडिओ जोडतात आणि सॉफ्टवेअरमध्ये बसवून ते चुकीचे व्हिडिओ बनवतात. आणि आपल्या पोरींना काय वाटतं की अरे वा, असं केलं की प्रसिद्धी भेटणार आणि हे रिअलमध्ये करत आहे. त्यांना काय माहिती आहे ते AI सॉफ्टवेअर आहे. ते त्यांना माहिती पण नाही आहे ते AI सॉफ्टवेअर आहे आणि या बिचाऱ्या कपडे काढून मोकळ्या होतात आणि नको ते धंदे करतात, नको ते रील बनवतात पोरी. आणि त्या त्या गोष्टीमुळे संस्कृती बरबाद झाली आहे. बाकीचे लोक बरबाद व्हायला लागलेत. ते ते तसलं आवडतं लोकांना, तसलं बघायला आवडतं. स्वतःच्या बायकोला बघा, तेवढे सुंदर दिसणार बायको पण. त्या वेळेत रिकामा जो वेळ भेटतो त्या वेळेत तुम्ही खूप काही करू शकता. तुमचे म्हातारे आई वडील आहेत, त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांना पण दिसू देत ना आपला मुलगा आपल्याशी बोलतोय असं. तुम्ही मोबाईलशी बोलताय. एक विचार करा, तुम्ही किती वेळ वाया घालवता. तुम्ही विचार करा, आज आज जो वेळ वाया घालवता तो तुमच्या भविष्यासाठी उपयोगी पडणार आहे. पुढे भविष्यात खूप मोठं काम करणार आहात. त्यावेळी तुम्ही बसून खाणार आहात. तुम्हाला माहिती आहे मी मी जे काय करतोय आता आता जे काय मी करतोय काम, यूट्यूब आहे हे माझे माझे जे सबस्क्रायबर आहेत ते वाढत जात आहेत, वाढत जात आहेत. पटपट एवढे वाढत नाही कोणाचे, माझे वाढत आहेत. का वाढत आहेत? कारण माझं जे आचरण आहेत, माझे विचार आहेत ते वेगळे आहेत, जगावेगळे आहेत. मी माझे कपडे काढून दाखवतोय का, की घाण व्हिडिओ टाकलेत का, कुठल्या कुठल्या मुलीचे व्हिडिओ टाकतोय का चुकीचे असे व्हायरल होण्यासारखे? नाही टाकत आहे. पण तरीसुद्धा माझे सबस्क्राईब वाढतात. का वाढतात? कारण माझं विचार वेगळे आहेत. लोकांना वाटतं मी पण रिकामटेकडा आहे त्यांच्यासारखा आणि म्हणून ते मला मेसेज पाठवतात. मी लोकांना सांगतो मला मेसेज पाठवू नका, प्लीज पाठवू नका. आणि हेच नाही, मी बघा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये हे पण सांगितलं आहे, ज्यांना गरज नाही त्यांनी कृपया माझा चॅनल बघू नका. हे पण मी सांगत असतो. हे का सांगतो? कारण मला असे लोक नकोच आहेत. मी जे काम करतो आहे ते लग्नाचं काम करतो आहे. ज्यांना आवड आहे त्यांनी बघा. बरेच असे लोक आपण आहेत की ज्यांची लग्न झाली तरीसुद्धा माझा चॅनल बघतायत. चांगली गोष्ट आहे, बघा. तुम्हाला जे चांगलं वाटतं ते बघा. पण विषय कसा आहे की जे वायपळ लोक आहेत, वात्रट लोक कसे ओळखायचे? जे चुकीचे मेसेज. आता मी काय तुमचा नातेवाईक आहे? तुम्ही मला शुभ दीपावली पाठवला, शुभ दसरा पाठवला, मी तुमचा नातेवाईक आहे का? मी तुम्हाला रिप्लाय द्यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे का? थोडा विचार करू शकता. जर असं करत बसलो तर माझा वेळ किती वाया जाणार. तुम्हाला माहिती नसेल सांगतो, मी 2 व्हिडिओतून असं बोललो आहे काहीतरी, की जर माझ्याशी गप्पा मारायच्या असतील तर मी 10,000 घेतो. माझ्याशी जर गप्पा मारायच्या असतील ना, दिवसभर गप्पा मारतो मी, मला 10,000 द्यायचे फक्त गप्पा मारणार. पण माझं काम बंद नाही करणार मी. माझं काम सुद्धा चालू राहणार. मी माझा जो फोन आहे तो सायलेंटवर ठेवणार. त्याच्यावर मिस कॉल आलेले असणार. कारण तुम्हाला माहिती नसेल, माझे जेव्हा वडील वारले तेव्हा माझं ऑफिस चालू होतं. कशासाठी चालू होतं? पैसा कमवण्यासाठी चालू होतं. कारण लोक लांबून येतात, खूप लांबून लांबून यायचे. आता मी कोणाला घेत नाही, कारण आता मी लग्न जमवायचं बंद केलं. मी काय करतो, यूट्यूबवर टाकतोय. कारण यूट्यूबवर टाकून पटकन जमणार लग्न, लवकर जमणार. पटकन नाही जमणार, पटकन जमणारच नाही आहे. आता खूप कठीण झालं आहे, पण जमणार यूट्यूबवर टाकून. आता तशी लग्न जमणार नाही. बाकीचे जे लोक करतात तशी लग्न आता जमणार नाही. कारण आता जे लोकांची चॉईस बदलत गेले. मागणी तसा पुरवठा, समजलं ना. सॉफ्टवेअरमध्ये आलं आता ते. पहिल्यांदा आपण दारामागची लग्न बघितलेली आहे. लोकांना आता वेळ नाही. मुलीचा फोटो बघायला, मुलाचा फोटो बघायला मुलीला पण वेळ नाही. मग हे लोक काय करतात, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावर असतात कायम. एका हातात इंस्टाग्राम असतं, एका हातात घास असतो. जेवताना इंस्टाग्राम बघत असतात. लोकांना वेळ नाही आहे, बिझी आहेत लोक. मग ह्याचा मी फायदा केला. जर लोक यूट्यूबचे व्हिडिओ बघतायत तर आपण एक काम करूया, यूट्यूबमधूनच आपण लग्न जमवू शकतो. याचा मी विचार केला. तुम्ही केलात का कधी? तुम्ही तुमचा व्यवसाय जो करताय, एक विचार करा, त्या व्यवसायाची जाहिरात तुम्ही यूट्यूबमधून करू शकता, इंस्टाग्रामवर करू शकता, फेसबुकवर करू शकता.
काही पोरी बघा कपडे विकतात, इंस्टाग्रामवर फेसबुकवर कपडे विकतात, माहिती आहे तुम्हाला? आपण काय म्हणतो, ती लाईनवर आहे म्हटल्यानंतर ती फालतू मुलगी आहे असं म्हणतो आपण. आपल्याला वाटतं ना, ती लाईनवर येत असेल तर लोकांना कनेक्ट करते, ती काम करते तिचं. तुम्हाला नाही माहिती आहे, तुम्ही रिकामटेकडे आहात, तुम्ही घाण कमेंट करता तिला. तिला तिचं काम करू द्या, तुम्ही स्वतः काही करणार नाही आहे, तिला करू द्या. मित्रांनो, फेमस व्हायला मला जर प्रसिद्धी भरपूर हवी असती तर तुम्हाला माहिती नसेल सांगतो, मला अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चनचे सुपुत्र अभिषेक बच्चनद्वारे हैदराबादला अवॉर्ड होता मला. मी नाही घेतला. मी त्यांना काय बोललो, मी आता स्पष्ट लाईव्हमध्ये बोलतो आहे. मी ते ज्यांनी अवॉर्ड मला सँक्शन केला होता त्यांना मी काय सांगितलं, मला वेळ नाही आहे, अवॉर्ड घ्यायला मला वेळ नाही. कारण माझ्यासमोर लोकांची गर्दी असायची त्यावेळी. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, एखाद्या मंदिरात पण गर्दी नसायची, एवढे लोक माझ्यासमोर बसायचे. हे का बसायचे माहिती आहे? कारण मी मेळावे घ्यायचो, प्रचंड मेळावे घ्यायचो. म्हणजे आठवड्याला 3-3 मेळावे घेतलेले आहेत मी, भरपूर मेळावे घेतले. आणि ते सगळे मेळावे फ्री असायचे आणि फक्त माझे असायचे ते. बाकी आता बघा, आता जे मेळावे घेतात एकाकडून 500 रुपये घेतात आणि 1000 लोक आली तर म्हणजे 3 तासामध्ये, 3 तास मेळावा असतो, 3 तासामध्ये एक विचार करा किती रुपये कमवले त्यांनी, 5 लाख रुपये. तुम्हाला काय दिलं? कांदा पोहे नाही तर बटाटे वडे. आता ते कांदा पोह्यांचा आणि बटाटे वड्याचा खर्च त्याच्यातून नाही होत. त्यांचं मंडळ रजिस्टर असतं, त्यांना फंड येतो गव्हर्नमेंटचा, त्याच्यातून तो खर्च वजा होतो. मग निव्वळ 5 लाख रुपये कमवले त्याने. तुम्हाला माहिती आहे? इथे मी काय करायचो, मी पैसे घ्यायचो, माझी फी 5,000 होती, पैसे घ्यायचो. पण मी काय करायचो, मेळावे घ्यायचो, ते मेळावे पूर्णपणे फुकट असायचे. लोकांना मेळाव्यात बोलवायचो, लोकांना सांगायचो काय, चालत या, पैसे नाही तुमच्याजवळ, चालत या, पण रोजच्या रोज मेळाव्याला हजर राहा, न कंटाळता हजर राहा. न कंटाळता असं बोलायचो का? कारण मी येतो आहे ना, लग्न माझं नाही करायचं आहे, पण मी येतो आहे, मग तुम्हीसुद्धा या, लग्न तुमचं आहे, तुम्हाला मेहनत करायची आहे खरी. पैसे माझे. हॉलला जे भाडं असतं ते किती असेल एक विचार करा, तुमच्याकडे हॉलला किती घेतात तुम्ही नोट करा. तुम्हाला माझं किंमत माहिती नाही आहे, पण आता तुम्ही जेव्हा हिशोब मारणार तेव्हा तुम्हाला खरं कळेल. हॉलचं भाडं आपण पकडूया किमान 10,000ला. 10,000ला हॉल भेटत नाहीत, पण आपण पकडूया 10,000ला हॉल भेटला. मग 10,000 मी माझ्या खिशातले घालायचो. मी तिथे चहा नाही वाटायचो, फरसाण नाही वाटायचो, का शेवपुरी काय नाही वाटायचं मी तिथे, का चिकन बिर्याणी नाही वाटायचो. मी तिथे डायरेक्ट स्वतः काम करायला सुरुवात करायचो. कुठलंही लेक्चर देत नव्हतं मी हे का करत होतो माहिती आहे मित्रांनो? तुम्हाला वाटत असेल की मी लोकांवर उपकार करतो आहे, मुळीच नाही. मी हे का करत होतो माहिती आहे? मी लाईव्हमध्ये सगळ्यांसमोर बोलतो आहे, हे मी का करत होतो? माझा एक विचार काय होता की समोरासमोर कोण आलं तर फ्री, नाही तर फ्री नाही आहे. माझ्याजवळ वधूंची संख्या खूप होती, भली मोठी यादी होती, फक्त आणि फक्त माझ्याकडे होती, इतरांकडे नव्हती. कारण काय? कारण मी कायम मेळावे घ्यायचो, मुली येत होत्या आणि आता पण मुली येत आहेत, नाही असं नाही. मेळाव्याला आत्तासुद्धा मुली येत आहेत, फक्त तुमचे विचार बदलले त्याच्यामध्ये तुम्हाला कळत नाही आहे. रोज येत नाहीत मुली. एक विचार करा, समजा 1000 मुलं आली आणि समजा 5 मुली आल्या, किती? फक्त 5 आल्या. तुम्ही काय विचार करता, अरे 5च मुली आल्या, मग काय लग्नच होणार नाही का, असं तसं. आणि बाकीच्यांना पण कंटाळतात, तुम्ही कंटाळलेले असतात, बाकीच्यांना कंटाळतात. अरे एका मेळाला 5 लग्न जर जुळत असतील तर काय वाईट आहे? कळत आहे? 5 लग्न नाही जुळणार, त्याच्यातलं एक लग्न जुळेल. जर 5 मुली आल्या तर एक लग्न जुळेल, किंवा 10-15 मुली आल्या समजा आणि 1000 मुलं आली तर एक 3-4 लग्न जुळतील मेळाव्याला. बाकीच्यांच्या बोलण्या होतील, पण 3-4 लग्न जुळतील. हे 3-4 लग्न खूप खूप महत्त्वाची आहेत. कारण लग्न जुळत नाही आहेत ते अशी जुळत आहेत, ह्याला महत्त्व होतं. तुम्ही काय झालं, तुम्ही म्हणताय नाही मुली येत नाही मग आम्हाला भेटत नाही, असं नसतं. मी कितीतरी लग्न जमवलेली आहेत आणि हे मेळाव्यातूनच जमवले आहेत. फक्त कसं, मेळाव्यामध्ये नाही जमवली, मेळाव्यामध्ये फार क्वचित लग्न जमलीत. ते मी सांगायचो लोकांना की तिथे या आणि समोरासमोर भेटा. समोरासमोर भेटायचे लोक, बघायचे, पण चॉईस मॅच नाही होत.
चॉईस मॅच होत नाही. सोपं नाही आहे लग्न, खूप कठीण आहे लग्न. तुम्ही बिंदास आहात, तुम्हाला माहिती नाही आहे. टेन्शन अमोल गावडे घेतो आहे. तुम्ही बिंदास आहात. आता मला टेन्शन घ्यायचं नाही. मग मी काय करतो आहे सांगा? मी यूट्यूबच्या माध्यमातून लग्न जमवतो. आता मला टेन्शन नाही घ्यायचं, मी यूट्यूबला टाकतो. मला टेन्शन कुठलं असतं माहिती आहे? तुम्ही जेव्हा मला काम देता, म्हणजे काम म्हणजे तुमची जाहिरातची फी देता मला, तर मी काय करतो, मी फक्त एक माइंडमध्ये एक विचार करतो की मला काय करायचं आहे, कुठले टॅग लावायचे आहेत, कसं बघू शकतात या व्यक्तीला, ते टॅग लावतो मी. ते विचार मी करतो. हे एवढंच काम, आणि नंतर मी काहीच काम करत नाही. ॲटोमॅटिक लग्न जमतं, ॲटोमॅटिक जमतं. मी लग्न जुळवत नाही. पुन्हा सांगतो आहे मी मॅडम, मी हे लाईव्हमध्ये बोलतो आहे, मी लग्न जमवत नाही. मी पैसे कशाचे घेतो आहे? जाहिरातचे घेतो आहे. तुम्ही इतर ठिकाणी जाता, तिथे काय करता? तुम्ही अर्ज त्याला देता, जे विवाह केंद्र आहे त्याला तुम्ही अर्ज देता आणि त्यांनी सांगितलेली फी देता. तो विवाह मंडळवाला काय करतो? तुमचा अर्ज फायला लावून ठेवतो. का फायला लावतो माहिती आहे? कारण त्याच्यासमोर दुसरी पार्टी बसली आहे, त्याचा पण अर्ज घ्यायचा आहे, त्याचे पण पैसे घ्यायचे आहेत. मग तो अर्ज फायला लागतो. तुमचं काम करायचं असतं त्याला, पण त्याला तेवढा वेळ नसतो त्याच्याकडे, कारण दुसरा माणूस बसला आहे समोर, त्याचे पण पैसे घ्यायचे होते. तो त्याचे पण काम करत नाही, कारण तिसरा माणूस बसला आहे, चौथा बसला आहे, पाचवा बसला आहे. दिवसभर येतच असतात लोक. कोणाचं काम करणार तो? नाही करू शकत. आणि तुमचे पैसे किती आहेत? तुम्हाला वाटतं हे तुमचे पैसे म्हणजे खूप आहेत? त्याच्यापेक्षा त्याचा वेळ किमती आहे, त्या व्यक्तीचा. तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा वेळाची किंमत नाही आहे. तुम्ही रिकामटेकड्यात, त्याच्यामुळे तुमची जी व्हॅल्यू आहे, तुम्हाला वाटतं त्या समोरचा बसला आहे त्याची व्हॅल्यू पण आपल्यासारखीच आहे. तसं नसतं ते. समोरच्याची किंमत ओळखा. समजलं ना? पटतंय ते बघा. तुम्हाला हे बघा, मी सांगायचं काम करतो आहे, मी जनजागृती करतो आहे, लोकांना समजू देत की कसं असतं, कसं काम असतं. आता मी काय करतो, मी यूट्यूबला टाकतो. एक विचार करा, जे विवाह मंडळ आहेत जे आतापर्यंत, त्या विवाह मंडळांनी पण कमेंट करू देत, म्हणजे कसं असतं काम ते. समजलं? असं काय नाही आहे. ते कष्ट करत असतात, पण ते काय करतात, ते पेपरला जाहिरात देतात किंवा टी व्हीवर जाहिरात देतात किंवा अमुक ठिकाणी जाहिरात देतात. त्यांना पैसा लागतो, त्याला प्रचंड पैसा लागतो आहे. कळलं ना? त्या गोष्टीला पैसा भरपूर लागतो, कारण जाहिरात करायला भयंकर पैसा लागतो. एखाद्याने वेबसाईट खोलली, कितीतरी इंजिनियर लोकांनी हे विचार केला असेल की आता AI सॉफ्टवेअर आलं, वेबसाईट कोणी बनवू शकतं. ठीक आहे, तुम्ही इंजिनियर आहात ना, मग तुमची वेबसाईट बनवा, बघूया. मी सगळ्यात इथे चॅलेंज देतो आहे सगळ्यांना. मी चॅलेंज देतो, सगळ्या जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत त्यांनी स्वतःची वेबसाईट बनवायची. नाही बनवणार. का नाही बनवणार सांगतो तुम्हाला. का बनवणार नाही ते सांगतो मी तुम्हाला. वेबसाईट बनवणं सोपं आहे, त्याची जाहिरात कोण करणार आहे? का वेबसाईट बनवली म्हणजे आकाशातून लोक येणार आहेत? लोकांना स्वप्न पडणार की अमुक अशी वेबसाईट आहे? जाहिरात कोण करणार आहे? जाहिरातीला प्रचंड खर्च आहे, प्रचंड म्हणजे प्रचंड. तुम्ही ओताल तेवढा पैसा कमी आहे जाहिरातला. आयुष्याची पूर्ण जमापुंजी ओतलात, जमीन जुमला विकलात तरी जाहिरात होणार नाही, इतका पैसा लागतो जाहिरातला. कळलं ना? आत्तापर्यंत मी गाढव हमाली करत होतो. गाढव हमाली म्हणजे मी लग्न जमवत होतो ना, मला पळावं लागत होतं, आणि हातात काय मजा आलं? काही नाही. पैसे किती कमवले? हातात पैसे खूप घेतलेत मी, प्रचंड पैसा घेतला हातात. पण कुठे आहे पैसा? आत्ता माझं निव्वळ उत्पन्न आहे. आता जे आहे ना, निव्वळ उत्पन्न आहे. हे 5-6 महिने झालेत काहीतरी मला काम चालू केलं आहे. किती व्हिडिओ टाकलेत बघा, किती काय करतोय, कसं करतोय ते बघा. तुमच्या लक्षात येईल सगळं. तुम्ही अभ्यास केला तर लक्षात येईल. तुम्ही विचार करत नाही. आज दसरा आहे, आजपासून माझी फी 3,000 रुपये आहे. मी हे कमेंट केव्हा केली होती? चतुर्थीच्या अगोदर केली होती, दसऱ्याला मी फी वाढवतोय म्हणून. आजपासून माझी फी 3,000 आहे. मी 2,000 वाल्यांना घेणार नाही, 1,000 वाल्यांना घेणार नाही, का 500 रुपयेवाल्यांना घेणार नाही. आजपासून माझी फी 3,000 आहे. कदाचित फी अजून वाढेल माझी. शक्यतो जास्त मी वाढवणार नाही, कारण लग्नाचा विषय असू देत, कोणाचं लग्न होऊ देत. पण माझी किंमत आहे. मी समोर जो बसलो आहे, अमोल गावडे जे समोर बसले आहेत, त्याची काहीतरी किंमत आहे. ही रिकामटेकडा नाही आहे, हे लक्ष द्या.
वायपळ मेसेज मला करत राहू नका. मी तुमचा नातेवाईक नाही आणि मी तुमच्यासारखा रिकामटेकडा नाही आहे. तुमचं काम माझ्याजवळ काय आहे तेवढं सांगा. तुमचं लग्न जमवायचं आहे खरोखर तर मला सांगा. तुमची जी काय फी आहे 3,000 ती मला पे करा. पे केल्यानंतर मी तुमची जाहिरात लावणार आणि लावणार हे कन्फर्म आहे. तुमची जाहिरात मी कन्फर्म लावणार. कारण काय, मला खर्चच नाही हो. मला जाहिरात टाकायचीच आहे आणि जाहिरात टाकल्यामुळे माझं उत्पन्न वाढतं आहे. मी मगाशी सांगितलं माझं उत्पन्न किती आहे. मला यूट्यूबकडून पैसा भेटतो आहे, तुमच्याकडून भेटतो आहे. तुमच्याकडून जो भेटतो आहे ती जाहिरात मी टाकलीच नाही तर यूट्यूबकडून कसा पैसा भेटणार मला? तो पण मला पैसा मिळवायचा आहे. कळलं ना? आता विवाह केंद्राची जाहिरात मी 3,000 आहे माझी. इतर जाहिराती घेणार ना ते 20-25 हजार रुपये घेणार. उद्या भविष्यात मी लाखभर रुपये घेणार त्यांचे. कळलं ना? समोरचा माणूस तुमच्यासारखा नाही आहे रिकामटेकडा. मी एका जाहिरातचे लाखभर रुपये घेणार आहे. माहिती आहे तुम्हाला माझं टार्गेट काय आहे ते. आणि मित्रांनो, मला एक अटॅक येऊन गेला आहे आणि आत्ता मी व्हायरल होत चाललो आहे. भरपूर व्हायरल होत चाललो आहे आणि मी होणार व्हायरल आता पुढे. कारण मी खूप करून ठेवलं आहे. लोकांचं भल्यासाठी खूप प्लॅन करून ठेवला आहे. मी भरपूर केलेला आहे. आत्ता जरी ह्या क्षणाला मी मेलो तरी मला पूर्ण खात्री आहे माझी बायको आरामात जगू शकते, मस्त जगू शकते. कारण माझे जे व्हिडिओ आहेत ते खूप किमती आहेत. लोकांना ज्यांना कळतात ते लोक पेमेंट करत आहेत. ज्या लोकांना कळतं आहे ते लोक स्वतःहून पेमेंट करणार. आम्हाला बोलायची गरज नाही. कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहे. आणि आत्तापर्यंत जेवढे बसलेत लोक ना यूट्यूबवरती, अनाथ आश्रमच्या मुली, रस्त्यावरच्या पोरी, गेट पास 15,000, गेट पास 7,000. कुठला गेट पास आहे? पोरींना डांबून ठेवलं आहे. भाजीपाला आहे तो. भाजी ॲडमध्ये गेट पास असतात. तो गुरांचा व्यापार करताय. कुठला गेट पास असतो? मग हे लक्षात घ्या तुम्ही. पण तुम्ही तिथे बसता, तुम्हाला पोरींचे चेहरे दिसतात. काय आता तर AI सॉफ्टवेअरमध्ये चेहरे बसून सांगतील. तुम्हाला कळणार पण नाही AI सॉफ्टवेअर कुठला आणि फोटो कुठला करा. एवढं प्रगत झालं आहे. आता रबराच्या बावल्या तर तयार होत आहेत. मी पुढचं काही बोलत नाही, पण खूप पुढे ज्या गोष्टी होणार ना त्याची कल्पना करा फक्त. खूप काही गोष्टी घडणार आहेत पुढे भविष्यात. त्याच्यावर प्रयोग चालले आहेत. का चालले आहेत प्रयोग? कारण त्याही काळाची गरज आहे आता. सून पाहिजे, सुनेची कटकट होते, सून टिकत नाही आहे. रबराची बावली घेऊन यायची, तिला चार्ज करायचं, सगळी कामं करणार ती. नम्रपणे प्रत्येक वेळी वाकून नमस्कार करणार. सासूबाई नमस्कार, आज्ञा करावी. कळलं ना? असं सांगणार वाकून. पाहुण्यांचं स्वागत करणार ती पण डोक्यावर पदर घेऊन. कळलं ना? सगळं होणार आहे. मग हे टेक्नॉलॉजी का बनते? मागणी तसा पुरवठा. लोकांची गरज आहे आज. माझा प्रत्येक व्हिडिओ किमती आहे. किती लोकांनी बघितला आहे माझे व्हिडिओ? बऱ्याच लोकांनी. मी एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो दात काढायला. तिथे एक मुलगी बोलते, ती डॉक्टर, दोन्ही डॉक्टर होत्या. एक मुलगी काय बोलते की ह्याला कुठेतरी बघितलं आहे. दुसरी काय बोलते, तो थोडा सायको आहे. मला काय कळलं? मला एवढंच कळलं की दोघींनी मला माझे व्हिडिओ बघितलेत. एवढं मला कळलं. मी खुश झालो. जरी तिने सायको म्हटलं तरी मी खुश होतो. कारण काय, मी सायको आहे, मी चिडतोय. पण सायको कसला सायको आहे हे तुम्हाला कळतं आहे का? मी कोणासाठी चिडतो हे कळतं आहे का? तुम्ही डॉक्टर झालात पण तुम्हाला कळलं नाही आहे. मी का चिडतो हे तुम्हाला कळलं नाही. ते कळण्या एवढी बुद्धी कुठे आहे तुमच्याजवळ? नाही आहे. तेवढा विचार करण्याची बुद्धिमत्ता नाही आहे तुमच्याजवळ. मी लोकांच्या भल्यासाठी चिडतो आहे. मला पैसा मिळतो आहे, मला काही टेन्शन नाही आहे. मला कसाही पैसा मिळणार. आणि मित्रांनो, आता मी मॅट्रिमोनीच्या जाहिराती नाही जरी घेतल्या तरी मला पैसा भेटणार आहे. कारण यूट्यूब खूप पुढे चाललं आहे माझं. मला पैसा यूट्यूबकडून पण भेटतो आहे आणि इतर जाहिराती पण मी घेऊ शकतो आता. कळलं ना? मला कसाही पैसा मिळतो. मला काही टेन्शन नाही आहे. माझं मस्त चाललं आहे. हे मी कशासाठी सांगतो मित्रांनो? वेळ वाया घालवू नका एवढंच सांगतो आहे मी. वेळ खूप किमती आहे. वेळ वाया घालवू नका. माझा व्हिडिओ प्रत्येकाने बघा. तुमच्या लक्षात येणार, तुमच्या जे रेग्युलर जे रूटीन आहे त्याच्यात खूप बदल होणार आहे. खूप चेंजेस घडणार आहेत. मुळात आधी तुम्ही
मोबाईल थोड्या वेळापुरता का असेना मोबाईल बाजूला ठेवा, घरातल्यांशी चर्चा करा. चर्चा करा, खूप गरजेची आहे ती. तुम्ही कायम कामावरून आल्या आल्या मोबाईल हातातच पाहिजे. मुळात मी म्हणतो तुम्हाला लग्न करायची गरज पण नाही आहे, मोबाईल आहे की हातात. ठीक आहे मित्रांनो, खूप लांबतो व्हिडिओ. बोलायचं खूप असतं, असं नाही, बोलायचं खूप असतं आणि बोलायला खूप आहे. पण लोकांच्या वेगवेगळे विचार असतात माइंडमध्ये, की कोणाला वाटेल की हा कोण शहाणा, असं पण बोलणारे असतात. ते काही लोक म्हणणार का तत्त्वज्ञान सांगतोय, काही लोक म्हणणार अरे छापतोय तो, असं. तर काही लोक खूप काय काय वेगवेगळे विचार करतील. पण मित्रांनो, वाईट संगत लागायला वेळ लागत नाही, हे लक्षात घ्या. वाईट संगत पटकन लागते. चांगलं आचरण ठेवायला खूप वेळ लागतो, खूप वेळ लागतो, खूप बनावं लागतं. मित्रांनो, मी कुठलं छापलेलं नाही पैसा अजून, आता छापणार आहे. मी कोण मोठा नाही आहे. माझं किती लोकांनी ऐकायला पाहिजे हे तुम्ही ठरवा. सगळ्यांनीच ऐकलं पाहिजे असं नाही आहे. कोणाला वात्रट पण बनलं पाहिजे तर शहाण्याची किंमत कळणार ना. काही लोकांनी टपोरी बना, गुंड बना. कशाला? तर लोकांना समजेल की बाबा हा म्हणजे हा माणूस चांगला आहे. नाही तर सगळ्यांनीच चांगलं बनलं तर कोणाला किंमत राहणार आहे. कळलं ना. माझ्या व्हिडिओत मी असं सांगत असतो काय काय वेगवेगळं. माझे प्रत्येक व्हिडिओ बघा. एका व्हिडिओत तर मी काय बोललो आहे, लग्न जमत नाही दारू प्यायला चालू करा, स्पष्ट बोललो आहे. का? कारण दारू पिल्याने डेअरिंग येणार. तुमच्यात डेअरिंग नाही आहे, पोरगी पटवायची डेअरिंग नाही तुमच्यात. आज बघा मी मला बघा, दिसायला काय आहे, काहीच नाही आहे. शाहरुख खान नाही दिसायला, काहीच नाही. मी कुठल्या पोरीच्या मागे धावतोय? स्वतः पोरी मागे लागत आहेत माझ्या. विचार चांगले ठेवा, विचार खूप महत्त्वाचे आहेत. विचार चांगले ठेवा, खूप महत्त्वाचं आहे ते. ठीक आहे, मी इथे थांबतो. कारण कसं, तुम्हाला तुमचा वेळ किमती आहे. तुम्ही माझे व्हिडिओ बघता, म्हणजे आत्तापर्यंत इथपर्यंत ज्यांनी बघितलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल असं नाही की तुम्ही तुमच्या जीवनात काहीतरी प्रकाश पाडणार आहात, यासाठी मी आभार मानतो, बाकी काही नाही. तुम्ही काय करायचं आहे तुम्ही ठरवा. दिवस वाया घालवायचा आहे तर खूप व्हिडिओ आहेत, प्रचंड व्हिडिओ आहेत दिवस वाया घालवण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल तर अजून एक सांगतो. तुम्ही जसं तुमच्या डोक्यात असतं ना, तसे विचार माझ्या पण डोक्यात असतात. तुम्हाला पोरीबद्दल आवड असते, आकर्षण असतं ना, मला पण आहे, मला पण वाटतं. पण मी कोणत्या नजरेने बघतो आणि तुम्ही कोणत्या नजरेने, ही नजर वेगळी आहे. याच्यामध्ये खूप वेगळ्या आहेत गोष्टी. आणि मी रोकटोक बोलतो जे काय आहे ते. मी माझ्या बायकोला खूप सांगत असतो, खूप वेळा मी स्पष्ट सांगतो. तुम्ही ते लपवून ठेवता, चोरून ठेवता, कारण तुमच्या मनात खूप घाण चाललं आहे. मी बिनधास्तपणे सांगत असतो, मला ही पोरगी आवडली, मला खूप आवडली, खूप सांगत असतो मी बायकोला. कळलं ना. मी माझ्या मनात काही ठेवत नाही, कारण माझ्या मनात काहीच नाही आहे. कळलं ना. या गोष्टीचं लक्षात ठेवा. ठीक आहे, खूप बोलतो आहे मी, सॉरी. नमस्कार.